सामन्यासाठी दोन मैदानी पंच आपण पाहतोय, मनोज गुप्ता आणि परवेज शेख. गोलंदाजीला सुरुवात करतोय ज्ञानेश्वर शेळके, फ्रंटलाईन गोलंदाज पोगाव टीमच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेस करेल सूरज केने. हिअर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. खोलवा टप्प्याचा बॉल आहे, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. खूपच धोकादायक धाव कंप्लीट केली गेली आहे. खूप जास्त रिस्क उचलली होती पहिल्याच बॉलवर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, फेक देखील चांगली होती, मात्र निशाणा चुकला. डायरेक्ट हिटची खऱ्या अर्थानं आवश्यकता होती. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले गेलेत माझे सहकारी समालोचक सँडी. पहिल्याच बॉलवर थोडंसं थरार नाट्य पाहायला मिळालंय. यस, थँक्यू अजय. पहिल्या चेंडूवर धोका पत्करला होता त्या ठिकाणी. त्या धोक्यात मात्र सिंगल कंप्लीट झाली. गोलंदाज पुन्हा एकदा ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल, यावेळेस चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू जातोय वायडिश लॉंग ऑन कडे, मिसफील्ड आणि बॉल सीमा रेषा पार निघून जातोय. 4 रन्स.
यस खूप लवकर चेंडूची लाईन रीड केली होती आणि त्यानंतर मात्र हा प्रहार झाला होता. मिडल ऑफ द बॅट ज्यावेळेस केला त्यावेळेस एक स्वीट व्हॉइस ऐकायला आला आणि त्यानंतर मात्र चेंडू सीमारेषे बाहेर पडला होता. षटकार आलाय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय त्याच दिशेनं फिल्डर आहे डीप मध्ये. यावेळेस थोडासा मिस टाइम फटका. त्रिमूर्तीने कुठली चूक केली नाही आणि अखेर जय महाराष्ट्र चषक 2021 मध्ये बाद होतोय सूरज केणे. संघाचा हा तिसरा सामना आहे आणि या तिसऱ्या मॅच मध्ये मात्र त्यांनी पहिला गडी गमावलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. नक्कीच कारण पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर संकेत आणि सूरज यांच्या माध्यमातून चांगली भागीदारी प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. मात्र यावेळेस आपण पाहतोय की सूरज बाद झालाय. एक खतरनाक फलंदाज बाद झाला आणि दुसरा खतरनाक फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हरीश केणे जो चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये. अगदी कालच बीपीएल मध्ये गोल्डन षटकार देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. वडून वगैरे स्पर्धेमध्ये काय अफलातून बॅटिंग केली होती. ठाकूरपाडा टीमच्या विरोधात 42 धावांची आकर्षक खेळी साकारली होती. मात्र तो बाद झाल्यानंतर 6 चेंडूमध्ये 6 धावा टीमला बनवता आल्या नाहीत. सुरेख बॉल यॉर्कर लेंथ हो अक्षरशः खोदून काढावा लागलाय. जबरदस्त गोलंदाजी. कौतुक करावं लागेल गोलंदाज कल्पेशचं. पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर हा जबरदस्त खतरनाक यॉर्कर बॉल. यस चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान जय बजरंग गोरसई संघासाठी एकता रिक्षा चालक मला युनियन संघटनेचे विद्यमान अध्यक्ष कालिदास ठाकरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद कालिदासजी ठाकरे. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल स्विंग केला ऑन साइडला, उंच गेलाय, मिस टाइम फटका आहे. शॉर्ट पाईन लेगच्या फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. हरीश केणे इज गॉन. ची कडा लागली होती. चेंडूवर योग्य नजर नसावी त्यामुळेच अचूक टायमिंग साधता आलं नाही आणि जो बाउन्स होता त्या बाउन्सला देखील व्यवस्थितपणे काउंटर करता आलं नाही. मिडल करू शकला नाही हरीश केणे. अतिशय निराश होऊन मंद मंद पावलांनी तंबूत परतताना दिसतोय. 0वर बाद झालाय हरीश केणे. संघाची धावसंख्या 2 बाद 19. अजय अगदी बरोबर म्हटलं. टायमिंग चुकीचं झालं होतं. टॉपेज पाहायला मिळाला. त्यानंतर नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती अक्षय भोईर गेलाय. एक से बडकर एक खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मागच्या सत्राचा आपण विचार केला तर अक्षय भोईर सलामीला खेळताना दिसत होता. आज मात्र आपण या स्पर्धेमध्ये त्याला 4थ्या क्रमांकावर खेळताना पाहतोय. एक अतिशय धडाकेबाज असा फलंदाज आहे. संकेतकडे सध्या स्ट्राईक. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस बॉल फायदा उचलता आला नाही. चेंडूने बॅटची आतली कडा घेतली आणि चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. एकच धाव मिळेल. धावसंख्या आता मात्र 2 बाद 20. पहिल्या षटकामध्ये धावफलकावर 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं तर ज्ञानेश्वरने देखील खूप छान गोलंदाजी केली होती. त्याला विकेटकीपरचं साह्य मिळालं नाही. मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आणि चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आहे. ओहो आखो टप्प्याचा बॉल पूल केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये सागर पाटील. नाइसली टेकन. फलंदाज बाद. डाव कुठेतरी कोसळताना दिसतोय. एकाच ओव्हरमध्ये 3 फलंदाज तब्बल बाद केले. कल्पेशना अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. कल्पेशचं हे सक्सेसफुल षटक समाप्त झालंय. एकूण 8 धावा खर्च केले आणि 3 फलंदाज बाद केले. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 3 बाद 20.
गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय फक्त आणि फक्त 10ची सरासरी पाहायला मिळते. पहिल्या 2 सामन्यांमध्ये काहीतरी चित्र वेगळं होतं, मात्र यावेळेस आपण पाहतोय की पोगाव संघाने देखील या ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे. पोगाव टीमकडे खूप छान संधी असेल मला असं वाटतं हा सामना जिंकण्याची. मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण गोरसई ए संघ त्यांच्या विरोधात आहे आणि गोरसई ए संघ कधीही पलटवार करू शकतो. सर्वांनाच माहिती आहे या गोरसई संघाची ताकद. ते साजही मात्र ज्यावेळेस बेस्ट वर्सेस बेस्ट असतो ना, त्यावेळेस मात्र तुम्हाला या प्रकारचे चित्र वारंवार पाहायला मिळतील. वार पलटवार चढ उतार हा तर आहे क्रिकेटचा खेळ. अगदी बरोबर. सुख दुःख ऊन पावसाळे असा क्रिकेटचा खेळ आहे. चढ उतार येतच राहतात. एखादा खेळाडू असेल किंवा एखादा संघ प्रत्येक दिवशी प्रत्येक मॅच मध्ये तुमच्याकडून चांगली कामगिरी होईलच असं नाहीये. नवीन बॅट्समन पंकज भुईर षटकारांचा बादशाह आहे हा खेळाडू देखील. अविनाश गोलंदाजीसाठी येतोय. ब्लॉक केला यावेळेस संकेतनं. फिल्डर झेल घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र पोहोचू शकला नाही त्रिमूर्ती. चेंडू त्याच्या डोक्यावरून निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नव्हता त्रिमूर्तीचा, कारण त्याला देखील ठाऊक होतो की सीमारेषेजवळ तो थांबला असता तर तरी देखील बॉल त्याच्या डोक्यावरून जाणार होता, त्यामुळे झेलचा प्रयत्न केला. सरळ बॅटचा प्रहार केलाय. बॉल जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर शेळके. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव यावेळेस पूर्ण केली जाते संकेतच्या माध्यमातून. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय उलटी टोपीवाले पंकज भुईर. धावसंख्या झाली आहे 25. 25 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट सेमीफायनल मॅच सरस्वती खालिंग वर्सेस जांभूळपाडा. चेंडू हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. त्रिमूर्ती चेंडूच्या खाली आणि पंकजचं काम तमाम. पंकज सुद्धा शून्यावर बाद होतोय. ज्या पद्धतीची बॅटिंग आपण पाहिली होती पहिल्या 2 सामन्यांमध्ये गोरसई ए संघाच्या माध्यमातून, तशा प्रकारची बॅटिंग पाहायला मिळालेली नाही. आणि कुठेतरी या स्पर्धेमध्ये बॅटिंग प्रॅक्टिस कमी मिळालेली आहे, कारण पहिल्या 2 सामन्यांमध्ये सलामीवीरच खेळत होते. आणि असं बऱ्याचदा घडत असतं एखाद्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये देखील. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहत असतो एखाद्या टीमचे जर वरच्या क्रमांकाचेच फलंदाज चांगली कामगिरी सातत्याने करत असतील, तर जेव्हा इम्पॉर्टंट मॅच असते तेव्हा मात्र ते फलंदाज लवकर बाद झाले की मिडल ऑर्डर कुठेतरी कोसळताना दिसत असतो. तसंच काहीच घडतंय जय बजरंग गोरसई ए संघाच्या बाबतीत. 25 धावांवर चौथा गडी बाद झालाय. बॅकफुटला जाऊन पोल केलाय. चांगला फटका, चांगलं प्लेसमेंट आहे. मात्र त्रिमूर्ती अतिशय दक्ष आहे. काही जबरदस्त फिल्डिंग करतोय त्रिमूर्ती आपल्या टीमसाठी. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय त्रिमूर्ती याच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय, जे षटक अविनाश या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. अजूनही आपण पाहतोय या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय. गोरसे गावचे सामाजिक कार्यकर्ता हेमंतदा केणे, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर चेंडूची तपासणी केली जाते त्या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश गेलाय. आणि यस, ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय हेमंत केणे, त्यांचे बंधू आहेत. निश्चितच त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जय महाराष्ट्र चषक 2021 ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जय महाराष्ट्र क्रिकेट संघ धामणगावच्या वतीनं या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबवर क्रिकेट रसिक एन्जॉय करतायत. सर्व ऑनलाईन व्ह्यूवर्सचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि काहीशी बिकट परिस्थिती जरूर पाहायला मिळते आपल्याला या मॅचमध्ये. जय बजरंग गोरसई ए संघाची नाणेफेक गमावली. प्रथम बॅटिंग करतोय गोरसई ए संघ. धावसंख्या झाली आहे
26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. चेंडू बदलला जातोय, त्यामुळेच थोड्या वेळासाठी खेळ थांबलेला आहे. खेळपट्टीवर सध्या फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीवीर संकेत म्हात्रे एक बाजू लावून धरली आहे संकेतनं. 18 धावांचं योगदान दिलंय आणि त्याला साथ देतोय आता योगेश. योगेशने मात्र एकही चेंडू फेस केलेला नाही. तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत सँडी चांगली गोलंदाजी केली आहे. ज्ञानेश्वर थोडासा अनलकी ठरला, विकेट त्याला मिळाली नाही. मात्र चांगली गोलंदाजी त्याने देखील केली होती पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. कल्पेशचं षटक अफलातून पाहायला मिळालं. 8 धावा देऊन 3 गडी बाद केले. पुढचा बॉल सहज सोपा झेल, सॉफ्ट डिसमिसल. विकेट किपरने कुठली चूक केली नाही आणि योगेश केणे देखील शून्याचा चष्मा घालून तंबूत परततोय. चार फलंदाज डक 0 धावसंख्येवर बाद झाल्यात. या इनिंगचा विचार केला तर नवीन फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये गेलाय. वाटतच नाही की जय बजरंग गोरसई ए संघ फलंदाजी करतोय. ज्या पद्धतीनं बॅक टू बॅक त्यांना झटके लागत आहेत. 5 बाद 26 अशी परिस्थिती आहे. येस, कारण यावेळेस समोर पोगाव संघ आहे. हा देखील एक तगडा संघ आहे. चांगली लढत पाहायला मिळेल या मैदानाच्या आतमधून. चांगल्या लेंथवर गोलंदाजी केली जाते आणि आता फिल्डरची देखील चांगली साथ मिळते. पहा, हा बॉल देखील थोडासा उसळता आहे. जबरदस्त कॅच, आउटस्टँडिंग झेल पाहायला मिळतोय बॅकवर्ड पॉइंट फिल्डरच्या माध्यमातून आणि आणखी एक फलंदाज बाद. खूप घाईत दिसत आहेत गोरसई ए संघाचे फलंदाज. आलाराम गेलाराम अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. 6वा गडी बाद झालाय. फक्त 26 ही धावसंख्या असताना आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. अविनाशने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. फक्त 6 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि त्याने देखील तब्बल 3 गडी बाद केले. यस, तर या ठिकाणी सदानंद ठाकरे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. सदानंदजी ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती केतन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. पहिल्या विकेटचं पतन झालं तेव्हा धावसंख्या होती 18 आणि आता आपण पाहतोय की 6 बाद 26. यस, त्याचं कारण म्हणजे शेवटचे 5 जे फलंदाज बाद झाले आहेत त्या 5 फलंदाजांच्या बॅटमधून एकही धाव पाहायला मिळाली नाही आहे. अजय, पूर्णपणे निराश केलंय फलंदाजांनी. सूरजने 7 धावांचं योगदान दिलं. फक्त संकेत मात्रे चांगली बॅटिंग करताना दिसतोय. 18 धावांचं आत्तापर्यंत त्याने योगदान दिलेलं आहे आणि कुठेतरी एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय गोरसई ए टीमसाठी. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय आकाश. षटकातील पहिला बॉल फेस करेल संकेत मात्रे. टप्प्याचा बॉल आहे. काय जबरदस्त प्रहार केलाय. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू होता. खूप लवकर चेंडूची लेंथ पिक केली. बॅकफुटला जाऊन पुल केला चेंडू. काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय 6 धावांसाठी. संकेत मात्रे खूपच छान फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. संकेत मात्रे संकेत देतोय की धावांचा वेग वाढवू शकतो मी. चांगला षटकार आलाय. निश्चितच संकेत संघाच्या धावसंख्येत चांगली भर टाकतोय. 24 धावांचं वैयक्तिक योगदान आतापर्यंत या मॅचमध्ये संकेत मात्रेच्या माध्यमातून.
संघाची एकूण धावसंख्या झाली 32, 32 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. कुठेतरी 45 धावांपर्यंत मजल मारण्याचा निश्चितच प्रयत्न असणार आहे गोरसई ए संघाचा. आकाशचा हा बॉल, यावेळेस चांगला बॉल आहे, थोडासा पुढे ठेवला, खेळायचं होतं ऑन साईडला, बॉल पाठीमागे निघून जातोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये. धाव मात्र घेतली जात नाहीये. संकेत स्वतःकडेच जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला देखील ठाऊक आहे की आता जास्त फलंदाजी देखील शिल्लक नाही आहे, कारण केतन 8व्या क्रमांकावर आलेला फलंदाज आहे आणि इतर फलंदाजांनी पूर्णपणे निराश केलं आहे. विशेषतः हरेश केणे, अक्षय, पंकज भोईर, योगेश केणे आणि अमोल या सर्व फलंदाजांना खातं देखील उघडता आलेलं नाही. नेक्स्ट डिलिव्हरी राईट अमोर द विकेट. ओ सुरेख बॉल, यू मिस, आय हिट. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय फलंदाज संकेत मात्रेचा. त्यानंतर खाली राहिला होता, बॅट्समन बीट झाले होते आणि त्यानंतर मात्र त्रिफला उडला होता. या आधीच्या चेंडूवर सिंगल कंप्लीट होऊ शकली असती, मात्र त्या ठिकाणी सिंगल धाव घेतली नाही आहे. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली आणि स्ट्राईक आपल्या बाजूने का ठेवली याचं उत्तर देता आलं नाही आहे या ठिकाणी संकेत म्हात्रे याला. नाही, खरं तर मला त्याचा डिसिजन योग्य वाटला की त्यांनी स्ट्राईक चेंज केली नाही मागच्या बॉलवर, कारण चांगली बॅटिंग तो करत होता आणि त्याला आत्मविश्वास होता की तो चांगले फटके खेळेल शेवटच्या 4 चेंडूंवर. मात्र हा बॉल खूप छान होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, टप्पा पडल्यानंतर बॉल झपकन आतमध्ये आला आणि दांडी गोल केली गेली संकेत मात्रेची. 24 धावांचं योगदान दिलं संकेतने. आपण हेही विसरून चालणार नाहीये की केतन केनेकडे देखील ती क्षमता आहे विकेट करण्याची. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून देखील आपण वारंवार पाहत आलोय. अगदी बरोबर, परंतु ज्या आत्मविश्वासाने संकेतनं बॅटिंग केली होती त्यामुळेच त्याला असं वाटलं होतं की मी जास्तीत जास्त धावा जोडू शकतो आपल्या टीमसाठी, परंतु त्याचा जो डिसिजन होता तो कुठेतरी अयोग्य ठरलेला आहे असंच म्हणावं लागेल, कारण तो बाद झाला आहे. गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. आकाश एक यंगस्टर आहे, खूप छान मारा प्रत्येक मॅचमध्ये करतो. या टुर्नामेंटमध्ये आणखी एक चांगला बॉल, खूप वेगानं बॉल टाकला जातोय. इनसाइड एज घेऊन चेंडू शॉट फाईन लेगला गेलाय. एक धाव या दरम्यान कंप्लीट केली गेली आहे. मयूरनं आपलं अकाउंट ओपन केलंय. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. जय बजरंग गोरसई ए संघ नाणेफेक आल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय. धावसंख्या झाली आहे 33. पहिल्या 2 मॅचेसमध्ये एकही गडी बाद झाला नव्हता गोरसई ए संघाचा, आणि आता बाद झाले तर किती बाद झाले, 7 फलंदाज तब्बल बाद झालेत. दोन्ही सामन्यांची खरोखरच कसर भरून काढली. ऑफ साईडला तडकवायचा होता, उजव्या भरपूर बाहेर हा बॉल वाईड आहे. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, वाईट बॉल जरूर टाकलाय, परंतु ज्या वेगानं चेंडू टाकले जात आहेत आणि जी लाईन आणि लेंथ त्याने मेंटेन केलेली आहे पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये आणि या मॅचमध्ये देखील कौतुकास्पद आहे. या मॅचमध्ये तर पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला होता संकेत मात्रेनं, मात्र आकाश डगमगला नाही, त्याने कमबॅक करून दाखवलं. धावसंख्या झाली 34 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. केतनकडे स्ट्राईक, ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला, डीप कव्हरमध्ये फिल्डर तैनात आहे. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. 35 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. खरं तर गोरसईकडे देखील चांगली गोलंदाजी आहे आणि या स्कोरवर देखील एक रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. साजा अगदी बरोबर म्हटलं. या टोटलने देखील फाईट करेल गोरसई संघ, यात मात्र काही शंका नाहीये. ओव्हरपिच बॉल मात्र हवेत खेळता आलेला नाही. समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला बॉल तडकावलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर इनिंग्स समाप्त होते. क्वार्टर फायनल मॅचमध्ये जय बजरंग गोरसई ए संघानं निर्धारित 4 षटकांमध्ये जोडलेले आहेत 37 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी 38 धावांचं टार्गेट आहे सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी पोगाव टीम समोर. यस, तर पहिला डाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी म्हणता येणार नाहीये, कारण ज्या लाईनमध्ये गोरसई संघ या ठिकाणी खेळत होता 37 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 38 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. मात्र त्या दरम्यान आपण टॉसकडे वळणार आहोत. यस, टॉससाठी सज्ज राहा. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. सरस्वती कालिंग संघाचा संघनायक, त्याचबरोबर श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा
या दोन संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या दिवसातून जांभूलपाडा संघ क्वालिफाय झाला होता, तर काल आपण पाहिलं होतं दुसऱ्या दिवसातून संघ क्वालिफाय झाला होता खालिंग. तर आता मात्र आजच्या शेड्यूलमधील ही शेवटची मॅच आपण पाहतोय. पाहूया आजच्या दिवसातून या दोन संघामधून कोणता संघ क्वालिफाय होईल. तर चला टॉससाठी या. चला दोन्ही संघांचे संघनायक सेमीफायनल मॅचच्या टॉससाठी यायचं आहे. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा वर्सेस सरस्वती खालिंग बिग बॅटल असेल. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा जबरदस्त संघर्ष क्रिकेट रसिकांना या मैदानावर अनुभवायला मिळणार आहे. तर पुन्हा एकदा विनंती करतोय मी दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना आपण टॉससाठी यायचं आहे. चालू असलेल्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली पोगाव टीमच्या माध्यमातून आणि पोगाव संघाचे कॅप्टन निश्चितच समाधानी असतील ज्या पद्धतीनं सर्वच गोलंदाजांनी मारा केला आणि क्षेत्ररक्षकांनी देखील ज्या प्रकारे कामगिरी केली, कॅचेस पकडल्या, निश्चितच समाधानकारक कामगिरी केलेली आहे. परंतु मॅच जर जिंकायची असेल तर चांगली बॅटिंग देखील करावी लागणार आहे. सलामीवीर खेळपट्टीकडे रवाना होत आहेत पोगाव टीमच्या माध्यमातून. सागर पाटील विथ त्रिमूर्ती गायकर. 38 धावांचं टार्गेट आहे 4 षटकांमध्ये. प्रतिषटक 9.50च्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत आणि फार कमी संघ या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत ज्यांनी अंडर 40 टार्गेट डिफेंड केलेला आहे. मला वाटतं एकही संघानं कदाचित अंडर 40 टार्गेट डिफेंड केलेला नाही 4 षटकांमध्ये. येस 40 ते 50च्या दरम्यान टार्गेट डिफेंड झालेला आहे, परंतु अंडर 40 या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाला टार्गेट डिफेंड करता आलेला नाही, स्कोर डिफेंड करता आलेला नाही. परंतु जय बजरंग गोरसई ए संघामध्ये ती धमक आहे की या धावा ते डिफेंड करू शकतील, पण त्यांना देखील खूप चांगला मारा करावा लागणार आहे कारण पोगाव संघ हा एक चांगला संघ आहे, लेचापेचा संघ नाही आहे. नक्कीच एक चांगली फाईट मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर सारे नवीन नवीन शब्द ऐकायला मिळतात या ठिकाणी. ज्या प्रकारे अजयने उल्लेख केला लेचा पेचा, हे शब्द जुनेच आहेत, परंतु काय असतं ना कॉमेंट्रीमध्ये कधी कधी आपल्याला देखील शब्द सुचत नसतात. ते सत्य परिस्थिती आहे. काही ठिकाणी असं होत असतं, कधी कधी शब्द आपोआप निघतात तोंडातून. यस, आणि काही शब्द आवरावे लागतात. हां, हे देखील खरं आहे. परंतु दशरथ पाटील यांच्यासारखे समालोचक असले की मग आवराआवर नसते. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप, चांगली फिल्डिंग गलीच्या दिशेनं, परंतु तरी देखील एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि पहिल्याच बॉलवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे सागर पाटीलनं की तो शांत बसणार नाही, तो आक्रमक फलंदाजीच करणार आहे. ज्या पद्धतीनं पहिल्याच बॉलवर त्याने रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. यस, मात्र त्या अस्त्रात एकच धाव मिळाली आहे. खूप चांगलं वातावरण या स्पर्धेमध्ये आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आम्ही खूप एन्जॉय करतोय. स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आहेत आणि माझे सहकारी समालोचक सँडी संदेश वखारे. पुढचा बॉल घेऊन मयूर केने. फुलटॉस बॉल, अचूक टायमिंग नाही आहे. ओ चेंडू वळतोय. नशिबाची साथ लाभली मी म्हणेन फलंदाजाला, कारण दोन्ही गाड्या एकाच रुळावर होत्या. चेंडू जर थेट योगेशच्या हातात गेला असता तर निश्चितच फलंदाज धावबाद झाला असता. ताळमेळचा अभाव होता. सिंगल कंप्लीट केली गेली आहे.
यावेळेस एक क्लासिक फटका, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, चेंडू जातोय स्ट्रेटिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. सुरेख चौकार सागर पाटीलच्या बॅटमधून. सागर पाटील एक असा फलंदाज आहे जो मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करू शकतो. यस साजय, या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता आमचं एक कॉमेंट्री बॉक्स दाखवलं जात आहे. या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला ज्ञानेश्वर मुकादम जे गुणलेखक आहेत, त्याच्या उजव्या बाजूला आपण पाहतोय 3-in-1 अजय घर त्याला दाखवलं जात आहे. संतोष भोईर यांच्या माध्यमातून प्रति षटकारास 100 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. यावेळेस रिव्हर्सचा वापर केला आहे, गॅप मिळाला नाही. ओहो, धावचीची संधी गमावली गेली आहे. निश्चितच धावचीची संधी उपलब्ध झाली होती. फिल्डिंग फार छान पाहायला मिळाली सूरज केणेच्या माध्यमातून, मात्र विकेट कीपर कडून थोडीशी चूक झाली. बॉल काही हातात ठेवता आला नाही त्या ठिकाणी. संकेतच्या हातातून बॉल निसटला आणि अखेर एक धाव कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले. अर्ली ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर चेपजन गोरसई ए संघाला. मयूर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस साखू टप्प्याचा बॉल, सुरेख फटका. बॉल तडकावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर आपल्या उजवीकडे जातोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि टाळ्यांचा गजर आपल्याला ऐकायला येतोय. यस, तर संतोष भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक लावलाय. आत्तापर्यंत तरी चांगली सुरुवात केली दोन्ही सलामीवीरांनी. 9 धावा धावफलकावर आणि 9.5च्या सरासरीनं प्रतिषटक धावा जोडायच्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल, हा बॉल सोडून दिलाय. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल असं वाटतं. यस इट इज, कारण बॉल वाईड आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर मयूरनं फारच घातक गोलंदाजी केली होती, मात्र तेवढा प्रभाव या ओव्हरमध्ये सोडता आलेला नाही आणि खऱ्या अर्थानं गरज आहे चांगल्या गोलंदाजीची. पुढचा बॉल पुल केला आहे, चांगला फटका. फिल्डर पासून दूर, चेंडू वळतोय आणि जातोय निघून. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. नेत्रदीपक चौकार त्रिमूर्तीच्या बॅटमधून. फलकावर लावल्या गेल्यात तर चांगली सुरुवात पाहायला मिळते. पोगाव संघाला या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. किरण पाटीलला उर्फ गजा नाही तो मजा नाही यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या. धन्यवाद. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आता मात्र आपण पाहतोय की 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 24 धावा बनवायच्या आहेत. निश्चितच सरासरी जर पाहायची झाली तर 8.00च्या सरासरीने चालायचं आहे. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय एक पॉझिटिव्ह सुरुवात सागर आणि त्रिमूर्ती यांच्या बॅटमधून. सागर जो वैयक्तिक 6 या धावसंख्येवर गेलतोय तर त्रिमूर्ती वैयक्तिक 7 या धावसंख्येवर गेलतोय आणि दोघांच्या खेळीमध्ये एक चौकाराचा समावेश आहे. आणि पारडं थोडंसं जड झालेलं आहे या मॅचमध्ये पोगाव संघाचं, परंतु कमबॅक करण्यासाठी प्रसिद्ध असलेला संघ समोर आहे, जय बजरंग गोरसई ए. आणि हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे, सूरज केणीचं षटक. कितीतरी सामन्यांना त्याने कलाटणी दिलेली आहे त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. लो स्कोरिंग मॅचेस देखील बऱ्याचशा जिंकलेल्या आहेत जय बजरंग गोरसई ए संघानं. मला चांगल्या प्रकारे आठवतं मागच्या सत्रामध्ये जॉली चषकामध्ये कामतगर येथे सेमीफायनल मॅचमध्ये सुरई संघाविरुद्ध लो स्कोरिंग मॅच जिंकली होती. फुलटॉस बॉल आहे ऑन साईडला, बेरकावून दिलाय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, एकच धाव मिळेल. चांगली सुरुवात नाहीये गोलंदाज सूरज केणीसाठी देखील. फुलटॉस बॉलनं सुरुवात केली आहे. भरपूर प्रेशर असणार आहे सूरज केणीवर देखील. तर या ठिकाणी उपस्थित राजनजी पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. चाविंद्र वर्ण राहुल पाटीलला ऑल द बेस्ट सांगतायत पोगाव संघाला. धन्यवाद राहुल पाटील. सेन्सिबल बॅटिंग, खूपच छान फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते.
हलक्या हातानं फक्त चेंडू वळवलाय ऑन साईडला. एकेरी धाव पूर्ण केली आहे. कमजोर चेंडूंची वाट पाहतायत दोन्ही सलामीवीर. चांगल्या चेंडूला सन्मान देत आहेत. विशेषतः त्रिमूर्ती ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय खूपच छान. आणि दोन्ही फलंदाज चांगल्या टचमध्ये आहेत. 16 धावा धावफलकावर विजयासाठी 38 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच इथून फक्त 22 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडू आणि 22 धावा. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही. पोगाव संघ सुस्थितीत आहे या मॅचमध्ये. सूरज केणे पुढचा बॉल घेऊन राईट मोर द विकेट. स्विच इट करण्याचा प्रयत्न. हा फटका वारंवार खेळण्याचा प्रयत्न होतो या इनिंग्समध्ये. तिसऱ्यांदा प्रयत्न केला गेला. पहिल्या 2 प्रयत्नांमध्ये फक्त सिंगल आल्या होत्या आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडू खेळून काढलाय. निर्धाव चेंडू जर टाकले गेले तर निश्चितच थोडंफार प्रेशर वाढणार आहे फलंदाजांवर, कारण अजूनही चेंडू कमी आहेत आणि धावा जास्त बनवायच्या आहेत. यावेळेस चांगला बॉल होता. बाउन्स खूप चांगला. बॉल निघून जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली जाईल. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. एक चांगलं षटक आतापर्यंत सूरज केणेच्या माध्यमातून. यश मिळालेलं नाही, परंतु धावांवर त्याने ब्रेक लावलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावफलकावर होत्या. या षटकामध्ये फक्त 3च धावा आतापर्यंत सूरज केणेनं 4 चेंडूंमध्ये खर्च केलेल्या आहेत आणि थोडंसं आता मात्र प्रेशर वाढत चाललेलं आहे फलंदाजांवर. धावसंख्या झाली 17. त्रिमूर्ती इज ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल. यावेळेस कट केला हवेत. सहज सोपा झेल. फलंदाज बाद.
आज पंकज भोईर. नवीन बॅट्समन तुषार गायकर मैदानाच्या आतमध्ये. डेड बॉलचा इशारा केला जातोय. सागर पाटीलकडे स्ट्राईक आहे आणि सागरच्या खांद्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे. एकतर तुषार शेळके संघात नाही आहे आणि 2 फलंदाज मागच्या 2 चेंडूंवर बाद झालेले आहेत, त्यामुळेच येथून जबाबदारी वाढली असणार सागरची. यस, यावेळेस फटका फर्स्टलाय, मिस टाइम फटका. संकेत मात्र झेल खाली. येस इज गॉन. बिग विकेट. सागर पाटील उर्फ सागी. या विकेटच्या प्रतीक्षेत होता गोरसई संघ, तो या ठिकाणी प्राप्त केलाय गोलंदाज पंकज भोईरने. षटकातील पहिल्या चेंडूवर माघारी पाठवलंय त्या ठिकाणी फलंदाज सागर पाटीलला. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मैदानाच्या आजूबाजूला बरीचशी लहान मुलं देखील आहेत. दोन्ही संघांना सपोर्ट करतायत. चौकार षटकार लागला तेव्हा देखील टाळ्या वाजवतात, जल्लोष करतायत आणि गडी बाद झाल्यानंतर देखील त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. चांगल्या क्रिकेटची प्रशंसा करतायत. यस अजय, ते कोणत्या संघाचे समर्थक नाही आहेत, तर ते क्रिकेटचे समर्थक आहेत. अगदी अगदी बरोबर. नवीन फलंदाज प्रवीण आलाय. यावेळेस डावी स्टिक सोडून बाहेर टाकला या चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. येस, व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 18 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे सामना विजयी होण्यासाठी. दोन्ही संघांची सारखीच परिस्थिती कुठेतरी दिसते. फलंदाजीमध्ये सुरुवात चांगली झाली. गोरसई संघानं पहिला गडी 18 धावांवर गमावला आणि या ठिकाणी आपण पाहतो की 17 धावांवर पहिला गडी गमावला पोगाव संघानं. मात्र पहिला गडी बाद झाल्यानंतर लगातार विकेटचं पतन झालेलं आहे. पंकज भोईर पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस एक वेगवान चेंडू, वेग त्याचबरोबर बाउन्सही पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. निश्चितच वेग देखील होता, चांगला बाउन्स देखील प्राप्त केला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि योग्य दिशा देखील पाहायला मिळत आहे. पंकजच्या माध्यमातून एक स्क्वेअर चेंडू टाकलाय, मात्र त्या व्यतिरिक्त 2 खूप चांगले बॉल त्याने टाकलेले आहेत आणि एक गडी देखील बाद केलाय. यस, एक चांगला सामना रंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पुल केलाय. सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल चेंडू सीमारेषे बाहेर गुल. हा षटकार. काही केली, चांगला फट केला चेंडू, पुल केला आणि 6 धावा जोडल्या. धाव संख्या झाली 24. आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू शिल्लक. यस, या आधीचा चेंडू जर विचार केला तर कोणत्या प्रकारची धाव आली नव्हती आणि त्यानंतर मात्र तुषार गायकर कुछ तो कर आणि करून दाखवलाय. षटकार मारलाय. वार आणि पलटवार अशा प्रकारचा हा क्रिकेटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ शर्थीचे प्रयत्न करतायत मॅच जिंकण्यासाठी. अजूनही सामना मला असं वाटतंय की 50-50 अवस्थेत आहे, कारण 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. पंकजला मात्र आता कमबॅक करावं लागणार आहे जर गोरसई संघाला पूर्णपणे मॅचमध्ये यायचं असेल तर. अजूनही मॅचच्या बाहेर तर गोरसई संघ गेला नाही, मात्र पूर्ण मॅच त्यांना त्यांच्या ताब्यात घ्यायची असेल तर खूपच चांगली गोलंदाजी करावी लागेल. यस, गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय पंकज भोईर. यावेळेस देखील विकेटसाठी प्रयत्न झाले होते. जोरदार अपील फेटाळली जात आहे. चेंडू पायावर आदळला होता. एक धाव कंप्लीट झाले. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आणि धावा येणं गरजेचं आहे. लेग बायच्या स्वरूपात येवो अथवा बॅटने येवोत, धावा या काउंट केल्या जातील आणि त्यासाठी आमचे स्कोरर सज्ज झालेले आहेत. ज्ञानेश्वर मुकादम, खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली जात आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि ज्ञानेश्वर सांगतायत की विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. रोमहर्षक मॅच. यस, सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण 50-50 अवस्थेत अजूनही आपण ही लढत पाहतोय. सामन्याचं चित्र जे आहे ते अजूनही खुल्लं झालेलं नाहीये. एक चांगली लढत मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघ तालुका क्रिकेटमधील पोगाव विपक्ष गोरसई. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली.
एकापेक्षा आधी एक काही एक नाही. एकच धाव मिळेल अजय. एकने धावसंख्या पुढे सरकली. 26 धावा झाल्यात. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलतंय. सामन्याचं चित्र थोडंसं इकडे तिकडे होताना दिसतंय आपल्याला. मात्र जिंकणार कुठला संघ हे सांगणं थोडंसं कठीणच आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 7-12. अजय 7-12 ज्यासाठी भरपूर मोठी धावपळ केली जाते. आणि इथेही कमी धावपळ नाहीये या मॅच मध्ये. ही मॅच जिंकण्यासाठी दोन्ही टीम्सच्या माध्यमातून जबरदस्त चढाओढ आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत पोगाव आणि गोरसई ए संघ. तुषारकडे स्ट्राईक. गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस एक वेगवान चेंडू आपण पाहतोय. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू गेलाय. ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. एकच धाव मिळेल. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. तर आता मात्र या साजय समीकरण पाहूया आधी. 6 बॉल बाकी आहेत आणि 11 धावा बनवायच्या आहेत. जसा विचार सर्व क्रिकेट रसिकांनी केला होता तसाच हा सामना त्यांना पाहायला मिळतोय. रंगतदार मॅच आहे. अटीतटीची चुरशीची ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता विजयासाठी स्वर्गीय महेश स्मृती पोगाव संघाला. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी ही धडपड सुरू आहे. दोन्ही संघ भरपूर आटापिटा करतायत मॅच जिंकण्यासाठी. मात्र जिंकणार कुठला संघ आणि कोणाचं होणार स्वप्नभंग हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. 6 चेंडूंनंतर किंवा त्या 6 चेंडूंच्या आत देखील आपल्याला उत्तर मिळू शकतं. थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अजूनही भरपूर थरार आहे या क्वार्टर फायनल मॅच मध्ये. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. सागर ज्याने बाद होण्यापूर्वी 7 धावांचं योगदान दिलं. त्रिमूर्तीने 8 धावांचं योगदान दिलं. कल्पेशला मात्र खातं उघडता आलं नाही. तुषार गायकर आणि प्रवीण ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. तुषारच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 7 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. प्रवीणनं 1 धावेचं योगदान दिलंय. 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट आहे 38 धावांचं आणि आता विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. 6 बॉल 11 रन्स काढावे लागतील. या ठिकाणी चेसिंग कंपल्सरी आहे. भरपूर चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या सामन्याचा आनंद भरपूर सारे प्रेक्षक यूट्यूब त्याचबरोबर टेलिव्हिजन स्क्रीनच्या माध्यमातून घेत आहेत आणि त्यामधून निंबवली गावचे विजय गुलवी या दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद विजयदादा गुलवी. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज पवन या 11 धावा रोकेल का? थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. बॅटची कडा लागून गेलाय. बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. धावचीची संधी. मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. सुरुवातीला आपण पाहिलं की प्रवीण थांबून राहिला होता. मात्र त्याने देखील योग्य वेळेला क्रीज सोडली. धोका पत्करला होता परंतु खूप चांगली टेक्निक वापरली आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव पूर्ण करत असताना तुषार गायकरनं बॅट स्लाइड केली होती आणि त्यामुळेच तो बचावला गेलाय. 2 धावा कंप्लीट. आता समीकरण बदललंय. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज आहे. यस रनिंग देखील सुरेख झाली होती. कॉलिंग चांगली झाली होती. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 9 धावा बनवायच्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे कंपल्सरी आहे. निश्चितच. आणि हा देखील एक वेगळा दबाव असतो जेव्हा चेसिंग कंपल्सरी हा नियम असतो. कारण स्कोर जरी लेवल झाले तरी तुम्ही सामना जिंकू शकणार नाही. चेस करणारा संघ तुम्हाला 1 धाव जास्तच बनवावी लागणार आहे. प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमने जेवढ्या धावा जोडलेल्या आहेत त्यापेक्षा 1 धाव जास्त बनवावीच लागणार आहे. नक्कीच. तर ती अधिक धाव बनली जाईल का की त्यावेळेला रोखली जाईल? थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. पवन बोलतोय. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पंकज चेंडू उचलतोय. त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. यावेळेस मला असं वाटतंय की निर्णय थोडासा चुकलाय दोन्ही फलंदाजांचा. यावेळेस खरं तर 2 धावा घेण्याची संधी होती कारण फेक भरपूर दुरून येणार होती आणि दुसऱ्या धावेचा कुठेतरी त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला असता तर कदाचित 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्या असत्या. परंतु नाही. फक्त 1च धावेवर समाधान मानलं गेलंय. 4 चेंडू शिल्लक 8 धावांची आवश्यकता आहे. 2 चांगले चेंडू टाकलेले आहेत पवनने आणि अजूनही त्याला 4 चांगले चेंडू टाकावे लागतील. नक्कीच.
अप्रतिम अशी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते गोरसई ए विरुद्ध पोगाव. तर पवन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस प्रहार जरूर चाललाय, मात्र क्षेत्र चुकीचं निवडलं, कारण चेंडू आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 2 धावा मिळतील. खूप छान संधी होती यावेळेस फलंदाज प्रवीणकडे हा सामना पोगाव संघाच्या खिशामध्ये घालण्याची, कारण षटकार लगावण्यासाठी उत्तम बॉल होता, फुलटॉस बॉल होता, मात्र खूप जास्त पाठीमागे बॉल त्याने खेळला डिक्लेअर झोनमध्ये, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला. थोडा समोर त्यांनी खेळला असता, सीमारेषेचा जर वेध घेतला असता तर निश्चितच षटकार प्राप्त करता आला असता. परंतु या जरतरच्या गोष्टी आहेत. चेंडू शिल्लक आहेत 3, धावा जोडायच्या आहेत 6 आणि चेझिंग कंपल्सरी आहे. नक्कीच अजय, अगदी बरोबर म्हटलं. पूर्णपणे तुझ्या मताशी मी सहमत आहे, कारण फुलटॉस चेंडू म्हटला की बिगिटसाठी पोषक असा हा चेंडू. बिगिट मारला देखील होता, मात्र आपण पाहिलं की क्षेत्र जे आहे ते योग्य नव्हतं, कारण त्या क्षेत्रात आपण पाहतोय की डिक्लेअर झोन आहे. आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे, नेक टू नेक फाईट ज्याला म्हणतात ना, तशीच ही फाईट आहे. वाडा मॅचचा कडा मुकाबला आपण या ठिकाणी पाहतोय. या जो डिक्लेअर झोन आहे ना, त्या ठिकाणी या प्रकारे चेंडू गेला डायरेक्ट तर 2 धावा आहेत आणि बाउन्सने जातोय तर 1 धाव आहे. येस, कदाचित गोरसई संघाला त्याचंच कन्फर्मेशन पाहिजे होतं, त्यामुळेच आपण पाहतोय की काही कमिटी मेंबर्स देखील मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. आणि आपण आजच नाही तर पहिल्या दिवसापासून हा नियम ठेवलेला आहे की चेंडू जर थेट डिक्लेअर झोनमध्ये गेला विदाऊट बाउन्स तर 2 धावा देण्यात येतील, आणि एका टप्प्यानं किंवा आणखी काही बाउन्सने चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये तर 1च धावा असणार आहे. तर थेट चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला होता, त्यामुळे 2 धावा मिळालेल्या आहेत बॅट्समन प्रवीणला. प्रवीण 3 धावांवर पोहोचलाय. संघाची धावसंख्या झाली आहे 3 बाद 32. एक प्रकारे आपण पाहायला गेलो तर या दोन्ही फलंदाजांनी डाव सावरलाय आणि संघाला विजयाकडे देखील घेऊन जात आहेत, परंतु अजूनही तेवढं सोपं काम नाही आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही दोलायमान अवस्थेत आहे. इट्स अ 50-50 गेम. यस, पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी, कारण अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 6 धावा बनवायच्या आहेत. तर गोलंदाज पवन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. समोर प्रवीण हा फलंदाज आहे. सिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस त्रिफला उडवला जातोय. यस इज गॉन. फलंदाज बाद प्रवीण. जबरदस्त बॉल टाकलाय त्या ठिकाणी गोलंदाज पवन. फुल अँड स्ट्रेट सरळ बॉल होता आणि फलंदाजाने चूक केली आहे. शफल केलं, उजव्या स्टिच्या बाहेर जाऊन टर्न करण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला, मात्र थोडासा लेट झालाय स्ट्रोकमध्ये, वेगात बीट झालाय, पायांच्या मागून त्रिफळा उद्ध्वस्त झालाय फलंदाज प्रवीणचा. प्रवीण अतिशय निराश होऊन तंबूत परततोय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. अजय, पहिला डाव ज्यावेळेस समाप्त झाला त्यावेळेस मी म्हटलं होतं की 37 एक अशी धावसंख्या की त्या धावसंख्येवरनं फाईट करेल गोरसई संघ, आणि ती फाईट करताना आपण पाहतोय गोरसई संघाला, कारण उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. विजय कोणाचा असेल अजूनही सांगता येणार नाही, मात्र बॅट्समन विजय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे पोगाव टीमच्या माध्यमातून. इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावर आलाय आणि 6 धावांची आवश्यकता आहे. मात्र चेंडू 2च शिल्लक आहेत. सिली पॉइंटला अजूनही फिल्डर आहे. सिली पॉइंटचा जो खेळाडू आहे तो एक मानसिक दडपण वाढवण्याचं काम देखील करत असतो फलंदाजावर, मात्र खुलून बॅटिंग करावी लागणार आहे फलंदाजाला मॅच जिंकण्यासाठी. षटकातील पुढील चेंडू प्रहार जरूर झालाय. चेंडू जाईल का सीमारेषा पार? यस, विजय याच्या बॅट मधून विजयी फटका. षटकार. रोमहर्षक सामन्यामध्ये विजय प्राप्त केला. या ठिकाणी क्वार्टर फायनल मॅच जिंकली आहे पोगाव संघानं. स्वर्गीय महेश स्मृती पोगाव टीम. काय जबरदस्त कामगिरी आणि काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. गोरसई ए संघाचं देखील कौतुक केलं जाईल, ज्या पद्धतीनं त्यांच्या गोलंदाजांनी ही मॅच रंगतदार अवस्थेत नेली होती. 2 चेंडूंवर 6 धावांची आवश्यकता होती आणि षटकार विजयच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मॅच विनिंग शॉट.
यास अतिशय उत्कृष्ट फटका आणि दमदार लढत आपल्याला पाहायला मिळाली. गोरसाई विपक्ष पोगाव, अतिशय महत्त्वपूर्ण सामना होता आणि या महत्त्वपूर्ण लढतीत मात्र पोगाव संघ विजयी झालाय. तर यस आपण मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया. तर आपण गोलंदाजाकडे बोलतोय. एक षटक फेकलं होतं, 3 गडी बाद करत 6 धावा ज्याने खर्च केल्या होत्या तो गोलंदाज आहे अविनाश. आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. त्याचबरोबर तुषार गायकर आणि विजय आपण देखील या. आपल्याला आज षटकारासाठी पारितोषिक आहे. यस आपण पाहू शकता या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देताना मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी स्वीकारतोय अविनाश. चेक दिला जातोय आणि त्यानंतर आकर्षक चषक राजन पाटील यांच्या शुभ हस्ते दिगंबर पाटील यांचे बंधुश्री आहेत. त्यानंतर मात्र आपण पाहतो या ठिकाणी यस गिफ्ट नंबर दिलं जात आहे अरुण भोईर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मात्र निलेश चोरगे यांचे सुपुत्र आपण पाहू शकता कोल्ड्रिंक देताना आज कुछ तुफानी करते तुफानी झालाय. यस त्यानंतर विजय आणि तुषार आपण या. संतोष भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 100 रुपयाचं जे पारितोषिक होतं ते घेऊन जायचं आहे. तर चला जांभूलपाडा संघाचा संगणक त्याचबरोबर काळिंग संघाचा संगणक आपण टॉससाठी या.